नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये टेट परीक्षा 2025साठी कल, समायोजन, आवड, व्यक्तिमत्व, प्रश्नसंच सेट 5 पाहणार आहोत। तर आजचा जो घटक असणार आहे तो असणार आहे डिफेन्स मेकॅनिझम, संरक्षण यंत्रणा। हा घटक समायोजन या घटकाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे आपण घेतलेला आहे। चॅनलला आणखीनही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या। आणि आपण संपूर्ण सिरीज ही यूट्यूबवर 20 व्हिडिओची सिरीज अपलोड करतोय, ठीक आहे। त्याच्यामुळे ती सिरीज पूर्ण पहा आणि तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा। सिरीज संपूर्णतः फ्री असणार आहे, याच्यासाठी कुठलीही फीस ठेवण्यात आलेली नाही। आपण हीच गोष्ट ॲपवर ठेवू शकलो असतो, परंतु यूट्यूबवर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मदत होईल या उद्देशाने ही सिरीज आपण कंटिन्यू करतोय। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, जेव्हा रमेशला त्याच्या ऑफिसमधील एका महत्त्वाच्या प्रकल्पात अपयश आलं तेव्हा त्याने स्वतःला सांगितले की हा प्रकल्प तसाही फार महत्त्वाचा नव्हता। तर पहा, रमेश खालीलपैकी कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? तर पहा, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि आपल्याला संरक्षण यंत्रणा या ठिकाणी पर्यायामध्ये देण्यात आलेल्या आहेत। संरक्षण यंत्रणा कोणकोणत्या आहेत पहा, या ठिकाणी पर्यायामध्ये देण्यात आलेल्या दडपण, नकार, त्याच्यानंतर औचित्य स्थापन करणे म्हणजेच रॅशनलायझेशन, आणि यानंतर आहे प्रक्षेपण म्हणजेच प्रोजेक्शन। तर या सर्व संरक्षण यंत्रणा याच्यावर आधारित आपण सर्व प्रश्न या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण देखील आपण पाहणार आहोत। तर पहा, जेव्हा रमेशला ऑफिसमधील एका महत्त्वाच्या प्रकल्पात अपयश आलं तेव्हा त्याने स्वतःला सांगितलं की हा प्रकल्प आपल्यासाठी महत्त्वाचा नव्हता। याचं उत्तर काय असणार याचं स्पष्टीकरण आपण पाहूया। 4 पैकी 1 उत्तर असणार आहे। तर पहा, याचं उत्तर असणार आहे औचित्य स्थापन करणे म्हणजेच रॅशनलायझेशन। याचं स्पष्टीकरण काय आहे ते आपण आता पाहूया। औचित्य स्थापन करणे किंवा रॅशनलायझेशन ही संरक्षण यंत्रणा, याचीच कन्सेप्ट तुमच्या आता क्लिअर होणार आहे। पहा, रमेश अपयशाला कमी महत्त्व देऊन आपल्या नकारात्मक भावनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे। तो अपयशाचे तर्कसंगत कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्याला कमी वाईट वाटेल। हा प्रकल्प तसाही फार महत्त्वाचा नव्हता असे म्हणून तो आपल्या अपयशाला महत्त्वहीन ठरवत आहे। अशा प्रकारे जर वर्तन कोणती व्यक्ती करत असेल तर ती काय करते? रॅशनलायझेशन ही डिफेन्स मेकॅनिझम यूज करत आहे असं आपण म्हणू शकतो। इथून पुढे आता कुठल्याही उदाहरणामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला की एखादा व्यक्ती आपल्या अपयशाचं तर्कसंगत कारण शोधत आहे आणि तो काय करतोय? आपल्या नकारात्मक भावनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, अशा प्रकारचं उदाहरण आलं तर ते कशाचं उदाहरण असणार आहे? औचित्य स्थापन करण्याचं। यानंतर बाकीच्या पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया। पहा, दडपण म्हणजे काय? अप्रिय विचार किंवा भावनांना जागरूकतेतून बाहेर ढकलणे। याचं उदाहरण पुढील प्रश्नामध्ये पाहूया दडपणाचं, ठीक आहे। दडपण म्हणजे अप्रिय विचार किंवा भावनांना जागरूकतेतून बाहेर ढकलणे। यानंतर डिनायल किंवा नकार म्हणजे काय? नकार म्हणजे वास्तवाला स्वीकारण्यास नकार देणे। याचा देखील प्रश्न आपण पुढे घेतलेला आहे। प्रक्षेपण म्हणजे काय? स्वतःच्या नकारात्मक भावना दुसऱ्यावर लादणे। तर पहा, एका प्रश्नातून या ठिकाणी 4 पर्यायांचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, सीमाला तिच्या नवीन शाळेत मित्र बनवण्यात अडचण येत आहे। ती घरी येऊन म्हणते इतर मुलेच माझ्याशी बोलत नाहीत, त्यांनाच मैत्री करायची नाही आहे। तर सीमा कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? तर याचं आपण डायरेक्ट आता स्पष्टीकरण पाहूया। पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत प्रतिक्रमण, विस्थापन, तादात्म्य आणि प्रक्षेपण। तर पहा, सीमाला नवीन शाळेत मित्र बनवण्यामध्ये अडचण येते आहे, परंतु ती काय करते आहे? घरी येऊन सांगते की इतर मुले माझ्याशी बोलत नाहीत आणि त्यांना माझा मित्र बनायचं नाही, अशा प्रकारे। तर ही डिफेन्स मेकॅनिझम कोणतं याचं स्पष्टीकरण पाहूया। पहा, हे आहे प्रक्षेपणाचं म्हणजे प्रोजेक्शनचं उदाहरण। बघा स्पष्टीकरण, सीमा स्वतःला मित्र बनवण्यात आलेल्या अडचणीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे। तिला असे वाटते की तिच्यात काहीतरी कमी आहे ज्यामुळे मित्र बनत नाहीत, परंतु ती हे स्वीकारण्याऐवजी असा विचार करत आहे की इतर मुलेच तिच्याशी बोलण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे ती घरी येऊन काय सांगते की इतर मुलेच मला बोलत नाहीत। हे काय आहे? तर प्रक्षेपणाचं, प्रोजेक्शनचं हे एक उदाहरण आहे। तर भाग आता या ठिकाणी पहा, बाकीच्या पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया। प्रतिगमन म्हणजे काय? तर तणावाखाली लहान मुलांसारखं वागणे। उदाहरणार्थ समजा पहा, एखादा किशोरवयीन मुलगा आहे, किशोरवयीन मुलगा अगदी 2 वर्षाच्या बालकासारखं वागतोय, त्याला काय म्हणायचं? प्रतिगमन। यानंतर विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर पहा, एखाद्या व्यक्तीवरचा राग दुसऱ्यावर काढणे, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, याला काय म्हणायचं? याचं उदाहरण आपण पुढे पाहूया। याला काय म्हणायचं? विस्थापन म्हणायचं। आणि तादात्म्य म्हणजे काय? दुसऱ्या व्यक्तीसारखे वागण्याचा प्रयत्न करणे। या ठिकाणी स्पष्टीकरण झाली। पुढचा प्रश्न पाहूया।
चला प्रश्न तिसरा, अजयला त्याच्या बॉसने कठोर शब्दात फटकारले. घरी आल्यावर तो रागावून लहान भावावर ओरडत आहे. तर अजय कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? तर पहा, याचं स्पष्टीकरण लगेच पाहूया. आत्ताच आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे विस्थापन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे. तर पहा, अजयला त्याच्या बॉसवर आलेला राग तो थेट बॉसवर व्यक्त करू शकत नाही, म्हणून तो काय करतो, दुसऱ्या निरपराध व्यक्तीवर म्हणजेच लहान भावावर राग काढतो. समजा ऑफिसमध्ये झालेली भांडणं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर राग काढणे, यालाच काय म्हणतात, विस्थापन असं म्हणतात. ठीक आहे, जिथे भावनांचा मूळ उद्देशाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीकडे वळवला जातो. पहा, राग एका व्यक्तीचा आलेला असतो परंतु दुसऱ्या व्यक्तीवर काढायचा, याला काय म्हणायचं, विस्थापन असं म्हणायचं. बाकीच्या पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया. उदात्तीकरण म्हणजे काय, नकारात्मक इच्छांना सकारात्मक मार्गांकडे वळवणे. याचं उदाहरण पुढच्या उदाहरणं पाहूया. ठीक आहे, तर प्रतिक्रिया निर्मिती म्हणजे काय, खूप महत्त्वाचं आहे प्रतिक्रिया निर्मिती. याचं आपण एक एक्झाम्पल देखील पुढे घेतलेलं आहे. आपल्या खऱ्या भावनांच्या विरुद्ध वर्तन करणे म्हणजे काय, प्रतिक्रिया निर्मिती. आणि बौद्धिकीकरण म्हणजे काय, तर भावनांवर विचार करून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करणे. फक्त आता व्याख्या लक्षात ठेवा, उदाहरणं येत राहतील. प्रियाला एका स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. ती म्हणाली, मला तर ती स्पर्धा खेळायचीच नव्हती, उगाच भाग घेतला. प्रिया कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? स्पष्टीकरण पाहूया. पहा, या ठिकाणी औचित्य स्थापन करणे. प्रिया काय करत आहे, रॅशनलायझेशन करत आहे. पहा, प्रिया पराभवामुळे होणाऱ्या निराशा कमी करण्यासाठी आपल्या निर्णयाचे समर्थन करत आहे. तिला पराभवाचे दुःख जाणवू नये म्हणून ती स्वतःला सांगत आहे की ती मुळातच स्पर्धा खेळायची नव्हती. तिच्या अपयशाला कमी लेखण्याचा आणि स्वतःला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. पहा, हे झालं औचित्य स्थापन करणे, प्रियाचं उदाहरण. यानंतर दुसरे पर्याय, नकार म्हणजे काय, पराभवाला स्वीकारण्यास नकार देणे. दडपण म्हणजे काय, पराभवाची आठवण विसरण्याचा प्रयत्न करणे. आणि प्रतिगमन म्हणजे काय, तणावाखाली लहान मुलांसारखं वागणं. ठीक आहे, तर हे झाल्या बाकीच्या पर्यायांचं स्पष्टीकरण. एका विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाले. तो मित्रांना म्हणाला, शिक्षकांनी माझे उत्तरपत्रिका नीट तपासल्या नाहीत. तर ती कोणती संरक्षण यंत्रणा आहे? पहा, विद्यार्थी काय म्हणतो, शिक्षकांना पेपर तपासता आले नाहीत किंवा नीट पेपर माझे तपासलेच नाहीत. उत्तर पाहूया. पहा, प्रक्षेपण प्रोजेक्शन म्हणजे काय, विद्यार्थी आपल्या अपयशाची जबाबदारी काय करतोय, शिक्षकांच्या पेपर तपासण्यावर टाकत आहे. यानंतर एका व्यक्तीला धूम्रपान सोडायचे आहे पण तो स्वतःला म्हणतो, माझ्या आजोबांनी तर आयुष्यभर धूम्रपान केले आणि 90 वर्ष जगले. तर कोणती संरक्षण यंत्रणा आहे? पहा, हे उदाहरण आपल्याला सोसायटीमध्ये पाहायला मिळतं. बरेच लोक अशा प्रकारे बोलत असतात. तर पहा, हे कोणते डिफेन्स मेकॅनिझम आहे, तर औचित्य स्थापन करणे, रॅशनलायझेशन. व्यक्ती आपल्या हानिकारक सवयीला तर्कसंगत कारण देतो, त्याला काय म्हणतात, औचित्य स्थापन करणे. यानंतर एका महिलेला तिच्या ऑफिसमधील एका सहकार्याबद्दल खूप मत्सर वाटतो. पहा, खूप कॉमन उदाहरण आहे, पण ती त्याच्यासमोर खूप गोड आणि मैत्रीपूर्ण वागते. ती कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? ठीक आहे, तर बघा, ऑफिसमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की बघा, प्रतिक्रिया निर्मिती, रिॲक्शन फॉर्मेशन ही डिफेन्स मेकॅनिझम जर कोणी वापरत असेल तर तुम्ही जर सांगितलं की प्रतिक्रिया निर्मिती आपण करतोय किंवा आपण करत आहात तर कदाचित समोरच्याला समजणारसुद्धा नाही. ठीक आहे, परंतु आपल्याला आता माहिती आहे की याला काय म्हणायचं, प्रतिक्रिया निर्मिती असं म्हणायचं. बघा, स्पष्टीकरण पाहूया. प्रतिक्रिया निर्मिती काय असतं, तर रिॲक्शन फॉर्मेशन, व्यक्ती आपल्या खऱ्या नकारात्मक भावनांच्या विरुद्ध वर्तन करतो. राग येतोय, प्रेमाने बोलतो, गोड बोलतो. अशा प्रकारे काय असतं, प्रतिक्रिया निर्मिती ही डिफेन्स मेकॅनिझम ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटतोय तर त्या ठिकाणी वापरतात. ठीक आहे. एका मुलाला नवीन शाळेत जायला भीती वाटत आहे. तो अचानक लहान मुलांसारखा बोलू लागला आणि आईच्या पदराला घट्ट धरून बसला. तो कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? तर पहा, मग अशी या ठिकाणी मी सांगितलं होतं प्रतिगमन, रिग्रेशन म्हणजे काय आहे प्रतिगमनाचं या ठिकाणी उदाहरण. प्रतिगमन म्हणजे काय, तर तणावाखाली मूल काय करतं, त्याच्या विकासाच्या पूर्व टप्प्यातील वर्तन करतं. किशोरावस्थेतील मुलं आहे आणि बाल्यावस्थेसारखं वर्तन करतं. 13 वर्षाचं मूल आहे, 2 वर्षाच्या मुलासारखं वर्तन करतं. याला काय म्हणायचं, प्रतिगमन असं म्हणायचं. या ठिकाणी प्रश्नांचं जास्त काही एक्स्ट्रा स्पष्टीकरण मी देणार नाही, कारण पुढे आपल्याला वेगवेगळ्या जे डिफेन्स मेकॅनिझम आहेत, जवळपास 14 टाईप आहेत, त्या सर्वांचं स्पष्टीकरण पाहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फास्टमध्ये प्रश्न घेऊया.
जास्त फास्ट होणार नाही, स्पष्टीकरण जेवढं पाहिजे तेवढंच होणार आहे. एका व्यक्तीला खूप राग येतो पण तो थेट कोणावरही न ओरडता जोरदार धावण्याचा व्यायाम चालू करतो. तर तो कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? पहा, राग आला तर काय करायला पाहिजे? काही लोक भांडण करतात, काही लोक भिंतीवर मारतात, काही लोक दुसऱ्या कोणाला मारतात. परंतु एक व्यक्ती काय करतोय? राग आला की न ओरडता, राग न दाखवता डायरेक्ट जोरदार धावण्यास सुरुवात करतो. तर तो कोणती डिफेन्स मेकॅनिझम वापरतोय? राग आला की धावण्यास सुरुवात करणे. याला काय म्हणतात? उदात्तीकरण असं म्हणतात. सब्लिमेशन उदात्तीकरण. व्यक्तीला आपल्या नकारात्मक ऊर्जेला सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य मार्गाने वळवता येते. पहा, सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य म्हणजे काय? मारामारी करणे, ओरडणे हे सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य आहे का? नाही. धावणे स्वीकार्य आहे. राग आला तर धावायला सुरुवात करायची. याला काय म्हणतात? उदात्तीकरण, सब्लिमेशन असं म्हणतात. एका विद्यार्थ्याला परीक्षेत खूप भीती वाटते. तो स्वतःला म्हणतो, परीक्षा तर एक सामान्य प्रक्रिया आहे, यात घाबरण्यासारखं असं काहीच नाही. तो कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? स्वतःला समजावणे की परीक्षा काय चालत राहतात, एक परीक्षा आपलं आयुष्य बदलू शकत नाही. ठीक आहे, सिंगल पेपर आपलं फ्युचर डिसाईड करू शकत नाही. अशा प्रकारे स्वतःलाच समजावणे. याला काय म्हणतात? कोणती संरक्षण यंत्रणा म्हणतात? नकार, बौद्धिकीकरण, दडपण की प्रतिगमन? पहा, याला काय म्हणतात? बौद्धिकीकरण असं म्हणतात. व्यक्ती आपल्या भावनांवर विचार करून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करतो. व्यक्ती आपल्या भावनांवर विचार करतो आधी आणि त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करतो. याला काय म्हणतात? बौद्धिकीकरण असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका व्यक्तीला नवीन नोकरी मिळाली पण त्याला खात्री नाही की तो व्यवस्थित करू शकेल. तो त्याच्या नवीन बॉसच्या आत्मविश्वासाचे आणि बोलण्याच्या पद्धतीचे अनुकरण करतो आणि त्याचा प्रयत्न करतो. तर तो कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे? ठीक आहे, नवीन नोकरी मिळाली, त्याला गॅरंटी नाही की तो व्यवस्थित करू शकेल का नाही माहीत नाही, परंतु बॉसचे जो आत्मविश्वास आहे, ज्या प्रकारे बॉस बोलतो त्याचं तो अनुकरण करत असतो. याला काय म्हणतात? पहा, याला म्हणतात तादात्म्य. ठीक आहे, आयडेंटिफिकेशन. व्यक्ती दुसऱ्या यशस्वी व्यक्तीच्या गुणांचे अनुकरण करून स्वतःची इन्सेक्युरिटी म्हणजेच असुरक्षितता कमी करण्याचा प्रयत्न करतो. याला तादात्म्य असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न. एका व्यक्तीला त्याच्या आरोग्याच्या गंभीर समस्येबाबत डॉक्टरांनी सांगितले पण तो त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही आणि म्हणतो की डॉक्टरांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हणजे तो काय म्हणतोय? डॉक्टर सांगतायत की तुम्हाला या ठिकाणी गंभीर समस्या आहे, पण तो म्हणतो नाही डॉक्टर, तुमचं काहीतरी चुकलं असेल, तुम्हाला गैरसमज झाला असेल. तर ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? ही आहे नकार, डिनायल. संपूर्णतः नकार देणे. व्यक्ती वास्तवाला स्वीकारण्यास नकार देतो. याला काय म्हणतात? डिनायल किंवा नकार असं म्हणतात. यानंतर आपण जे काही डिफेन्स मेकॅनिझम आहेत, संरक्षण यंत्रणा आहेत, त्याची विविध प्रकार पाहूया. खूप महत्त्वाचे प्रकार आहेत, त्याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं परीक्षेत विचारली जाऊ शकतात.